श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. तर चातुर्मासाला सुरुवात झाली म्हणजे चातुर्मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. आपण असं म्हणतो की भगवान विष्णू योग निद्रेसाठी गेलेले असतात, परंतु त्यांचं तत्व हे मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरलेलं असतं. त्यामुळं या काळामध्ये आपण भगवान विष्णूंच्या जेवढ्या सेवा करतो तर त्या सेवा खरंच फलदायी आणि फलश्रुती देणाऱ्या असतात. त्यामुळं आपण या काळामध्ये भगवान विष्णूंच्या मोठ्या प्रमाणात सेवा करायच्यात. तर महिलांनो, चातुर्मासाच्या कालावधीमध्ये म्हणजे हा 4 महिन्याचा कालावधी आहे. आता आषाढमध्ये चातुर्मास सुरू होतो आणि नंतर लगेच सणांची शृंखला सुरू होते. जसं की आता श्रावण येतो, नंतर गणपती बाप्पा येतात, नंतर पितृपक्ष असतो, नंतर महालक्ष्मी असतात, नंतर दिवाळी असते. म्हणजे काय, एका माग पाठोपाठ अनेक सणांची ही शृंखला तयार झालेली आहे आणि ह्या सणांच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या देवांच्या वेगवेगळ्या देवतेंच्या पूजा करत असतो. परंतु ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्या देवतेंसोबत किंवा सगळ्या देवांसोबत आपल्याला भगवान विष्णूंची मात्र आवर्जून मोठ्या प्रमाणात सेवा करायची. कारण मी मला नेहमी सांगते की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीला वेगळ्या आमंत्रणाची गरज नसते. कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा आहे त्या ठिकाणी माता लक्ष्मी नित्य वसत असतात किंवा राहत असतात. त्यामुळं आणि माता लक्ष्मी आपल्याकडे राहणं म्हणजेच काय, तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या आर्थिक अडचणी संपणं, आपल्यावरचे काही कर्जाचे डोंगर असतील तर ते डोंगर आपले एक संपणं, असं म्हणायला पण काही हरकत नाही. कारण ज्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिरावलेली असते त्या घरात कशाचीच उणीव भासत नाही. कारण लक्ष्मी ही चंचल असते असं म्हणतात. परंतु आपण जर भगवान विष्णूंच्या सेवा केल्या तर ज्या ठिकाणी विष्णू राहतात त्याच ठिकाणी माता लक्ष्मी राहत असते. त्यामुळं आपल्या घरामध्ये फक्त माता लक्ष्मीच्या सेवा असून चालत नाही, तर भगवान विष्णूंची पण सेवा असायला हवी. आणि ह्या चातुर्मासाच्या निमित्तानं आपल्याला भगवान विष्णूंची मोठ्या प्रमाणात सेवा करायची, जेणेकरून त्यांचं जे तत्व पसरलेलं आहे ते आपण सुद्धा अंगीकारायला हवं. त्यामुळं आपण ह्या काळामध्ये भक्तीत रमायला हवं, आध्यात्मिक उन्नती करून घ्यायला हवी, की जेणेकरून शरीरासोबतच आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होते, आपली आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्यामुळे मैत्रिणींनो, या काळात आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या. तर मग त्या सेवा कोणत्या करायच्या, ज्या खूप प्रभावी आहेत, ज्या सेवा केल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये कसल्याही प्रकारची आपल्याला चणचण अडचण जाणत नाही. मग ते धनधान्याची असो, पैशाची असो किंवा यशाची असो, कुठलीही चणचण आपल्याला जाणवणार नाही, मात्र शाश्वत सत्य आहे. त्यामुळं आवर्जून आपण भगवान विष्णूंच्या सेवा करायच्यात. तर आता भगवान विष्णूंची सेवा कुठली, तर पहिली सेवा ही विष्णू सहस्त्रनामावली. ही एवढ्या म्हणजे भगवान विष्णूंच्या सेवा एवढ्या प्रभावी आहेत कारण त्यांच्या सेवेमुळं माता लक्ष्मी कायम आपल्या घरात विराजते. त्यामुळं म्हणजे एका सेवेच्या आपण म्हणतो एकावर एक आपल्याला फ्री भेटायले, तर त्याच पद्धतीनं आपण जर भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरात येते आणि आपल्या घरात कशाची उणीव भासत नाही. त्यामुळं आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचंय. चातुर्मासामध्ये तुम्ही या संकल्पयुक्त सेवा केल्या तरीही चालतं. मग तुम्ही 21 दिवसाच्या संकल्पाची सेवा करा. 21 दिवस तुम्हाला दररोज 21 वेळा विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचंय. थोडासा वेळ लागतो कुठल्याही सेवा करायच्या म्हटल्या, कारण सेवा केलं की मेवा खायला भेटतो. तो जर मेवा खायची इच्छा असेल तर थोडासा वेळ तर आपल्याला द्यावा लागतो. आपलं धावपळीचं सगळं युग आहे, धावपळीचा काळ आहे. या धावपळीच्या ह्याच्यामधून सुद्धा आपल्याला थोडासा वेळ आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, ज्या देवाने ज्या परमेश्वराने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, तर त्याच्यासाठी थोडासा वेळ जर आपण काढला तर आपलं वावगं काहीच होणार नाही किंवा वावगं काहीच ठरणार नाही. त्यामुळं आवर्जून थोडासा वेळ आपण आपल्या देवासाठी काढायचा आहे आणि विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचंय. मग तुम्हाला जर दररोज 21 दिवसाची सेवा करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही दररोज 5 वेळेस 7 वेळेस तुम्हाला जेवढे आवर्तन जमतील तेवढ्या आवर्तनामध्ये तुम्ही ही सेवा करायची आहे. आणि तुम्हाला आवर्तन करणंच होत नाही, फक्त एकच वेळेस विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करणं जमतं तर काहीच हरकत नाही. कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं आणि त्या अध्यात्मात राहणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण प्रत्येक जेव्हा आपण उच्च पातळीवर जातो तर एक एक टप्पा आपल्याला जावा लागतो. तर असं समजा की हा तुमचा पहिलाच टप्पा आहे, त्यामुळे तुमचं एक आवर्तन होते, तुम्हाला पुढचे आणखीन खूप टप्पे गाठायचे, तर आपोआपच पहिला टप्पा यशस्वी झाला की आपोआपच एक तर तुमच्या वाचनामध्ये येतं किंवा तुम्हाला बऱ्यापैकी ते पाठांतर होतं. त्यामुळे तुम्हाला वेळ जास्त लागत नाही आणि निश्चितच पुढच्या वर्षी तुमच्याकडनं अधिक आवर्तन होतील यातही काही शंका नाही. त्यामुळं यावर्षी तुम्हाला 11, 21 या पद्धतीने आवर्तन करणं शक्य नाही, तर तुम्ही फक्त एक वेळेस विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करा. तर निश्चित ही सेवा सुद्धा खूप प्रभावी आहे. त्या सेवेसोबतच किंवा
दुसरी सेवा म्हणायला काही हरकत नाही, कारण सगळ्या सेवा करणं काही जमत नसेल तर एखादी तरी सेवा आपली प्रभूंच्या चरणी रुजू करायला हवी. त्यामुळे तुम्ही कुठली पण एखादी सेवा करू शकता आणि शक्य असेल तर मी सांगितलेल्या सगळ्या सेवा केल्या तरीही अतिउत्तम, कारण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीच राहणार नाही. त्यानंतर दुसरी सेवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण. तर मैत्रिणींनो, ही खूप म्हणजे खूप आर्थिक अडचणींवर रामबाण इलाज म्हणायला काही हरकत नाही, अशी एवढी प्रभावी सेवा आहे. आता ज्या घरामध्ये ज्यांचं कुलदैवत हे बालाजी आहे त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतात किंवा त्यांना पाठही असेल, परंतु ज्यांना अद्याप व्यंकटेश स्तोत्र कधी वाचलेलंच नाही तर त्यांना थोडंसं संस्कृतमधून वाचताना कठीण जातं. तर तुम्ही प्राकृतमधून वाचलं तरीही चालतं, काहीच हरकत नाही. शेवटी भाव महत्वाचा आहे. परंतु कुठल्याही संकल्पयुक्त सेवा जेव्हा करतो तर त्यावेळेस आपण असं म्हणतो की संस्कृतमधून आपण वाचायला हवं. मग अशा वेळेस तुमचं थोडंसं शब्दांमध्ये जरी गडबड झाली, वाचनामध्ये जरी गडबड झाली तरी सुद्धा तुम्हाला देव कुठलीही शिक्षा करणार नाही. एकदा ते तुमच्या तोंडवळणी पडलं की आपोआपच तुम्हाला शब्द आपोआपच फुटू लागतील. त्यामुळं न घाबरता जमेल तसं आपण संस्कृतमध्ये जर पाठ केला तर अतिउत्तम. आणि जर शक्यच नसेल तर अशा वेळेस तुम्ही म्हणजे प्राकृतमध्ये म्हणजे मराठीमध्ये जरी तुम्ही पाठ केला तरीही चालतं, त्याची आवर्तनं केली तरीही चालतं, कारण ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे. खूप जणांचे म्हणजे अनेक जणांचे याचे अनुभव आहेत जे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेत, पण मी स्वतः कधी केलेलं नाही. व्यंकटेश स्तोत्राचं पठण मी करते, परंतु संकल्पयुक्त सेवा मी अद्याप आणखीन केलेली नाही, कारण माझे सगळे व्हिडिओ ज्या सेवा मी स्वतः केल्यात आणि ज्यातून मला अनुभव आला त्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. परंतु ज्यावेळेस मी संकल्पयुक्त व्यंकटेश स्तोत्राची सेवा करेल तर त्यावेळेस माझे अनुभव मी निश्चित तुमच्याशी शेअर करणार आहे. परंतु मी संकल्पयुक्त केलेले नाहीत, विना संकल्प मी असंच दररोज जसं जमते त्या पद्धतीनं मी ही सेवा भगवान विष्णूंच्या चरणी रुजू करत असते. परंतु बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे, जी आपण 21 दिवसाची सेवा करतो व्यंकटेश स्तोत्राची, रात्री उठून 12 वाजता करायची असते ही सेवा. 12ला उठायचं, स्नान करायचं आणि स्नान करून नंतर आपण 21 आवर्तनं व्यंकटेश स्तोत्राचे 21 दिवस करायचे आहेत, दररोज 21 या पद्धतीनं. खूप प्रभावी सेवा आहे आणि महाराज ती माझ्याकडून कधी घडून आणणार आहेत ते मलाही माहिती नाही, कारण बऱ्याच दिवसापासून माझं चाललंय की ही सेवा करायची आहे, परंतु रात्री बसावं लागतं. त्यामुळं थोडंसं मनात शंका येत. असं म्हणतात की व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतो त्यावेळेस निश्चित आपल्याला काहीतरी प्रचिती येते, भगवान विष्णूंचे काहीतरी दाखले आपल्याला दाखवले जातात. त्यामुळे थोडीशी भीती मनात बसलेली आहे, पण आवर्जून महाराजांची कृपा, भगवान विष्णूंची कृपा जर झाली तर निश्चित ही भीती माझी बाहेर निघेल आणि मी आवर्जून ही सेवा करीन आणि त्या सेवेचे अनुभव सुद्धा तुमच्याशी शेअर करेल. परंतु जर तुम्हाला ही संकल्पयुक्त सेवा करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही माझ्यासारखं फक्त व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करायचंय, पठण करायचंय, म्हणून जरी तुम्ही दररोज तुमच्या सेवेनंतर एक वेळेस किंवा 2 वेळेस जशी जमतील तशी आवर्तनं केली तरीही अतिउत्तम, कारण त्याचे फायदे खूप होतात. एकतर संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र असल्यामुळं कुठलंही संस्कृतमधले जेव्हा आपण श्लोक म्हणत असतो त्यावेळेस आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, असं रिसर्च सुद्धा झालेले आहेत. कारण त्या श्लोकांमध्ये किंवा ते श्लोक म्हणताना, ते स्तोत्र म्हणताना जे आपले उच्चार होतात त्यामुळं बऱ्यापैकी आपलं शरीर शुद्ध होतं असं म्हणतात. त्यामुळं संकल्पयुक्त जरी नाही जमलं तर तुम्ही माझ्यासारखं फक्त पाठ करायची, आपल्याला आपण सेवा करायची म्हणून केलं तरीही अतिउत्तम, कारण तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही, जशी की मला कशाचीही कमी पडलेली नाही. अडचणी तर सगळ्यांच्या आयुष्यात खूप येतात, परंतु त्या अडचणीत मार्ग पण आपल्याला सापडतात. तर ते मार्ग सापडण्यासाठी, आपल्या घरात सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. तर आवर्जून ही सेवा जर तुम्ही केली तर निश्चित ती फलदायी ठरेल. त्यानंतर तिसरी सेवा म्हणजे आपल्याला ह्या काळामध्ये भगवान विष्णूंचा विष्णू गायत्री मंत्राचं माळ करायची आहे, म्हणजे जप करायचा आहे. तुम्हाला 1 माळ करायची तर 1 करा, तुम्हाला 11 माळी करायच्या तर 11 माळी करा. तर विष्णू गायत्री मंत्र कोणता? ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. या विष्णू गायत्री मंत्राचं आपल्याला दररोज जप करायचा आहे. जर तुम्हाला आधीच्या 2 सेवा करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त ह्याची 1 माळ, 11 माळ जरी केल्या ह्या मंत्राच्या तरी सुद्धा अतिउत्तम होतं. कारण मी नेहमी म्हणते की काहीच सेवा न करता किंवा अध्यात्मामध्ये न राहता असं राहण्यापेक्षा जर तुम्ही काहीतरी एखादी तरी सेवा प्रभूंच्या चरणी रुजू करत असाल तर निश्चितच तुम्हाला मार्ग सापडतील ना. हळूहळू तुमची ह्या सेवेमध्ये सुद्धा प्रगती होईल. त्यामुळं आज फक्त खूप आवर्तनं करायचे हा भाव मनात न आणता तुम्हाला फक्त सेवेत राहायचंय हा भाव ठेवून तुम्ही ही सेवा केली, 1 माळ जरी दररोज जपलं तरी खूप चांगलं होईल किंवा खूप चांगलं म्हणायला काही हरकत नाही. ही सेवा ज्यांना शक्य होतं तर
तर त्यांनी या मंत्राचा जप करायचा आहे. आणि चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपल्याला दररोज नित्य नियमानं तुळशीचं पूजन करायचं आहे. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. त्यामुळं भगवान विष्णूंना प्रिय असल्या कारणामुळं आपण तुळशीचं पूजन करायचं आहे. असं म्हणतात की तुळशीचं पूजन केल्यामुळं आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, म्हणून आपल्याला तुळशीचं पूजन करायचंय. तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. आपण नेहमी म्हणतो की दिवा लावला देवापाशी आणि उजेड पडला तुळशीपाशी, म्हणजे तुळशीचं एवढं पावित्र्य आहे की आपण देवाजवळ जरी दिवा लावला तर त्या दिव्याचा प्रकाश तुळशीजवळ पडलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजेच ती म्हणजे विष्णुप्रिय आहे. त्यामुळे आपण या काळामध्ये भगवान विष्णूंच्या सेवेसोबत तुळशीचं सुद्धा पूजन करायचं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, जर तुमच्याकडे विष्णूची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल, तर या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये दररोज एक मंजुळा तुम्ही त्यांना अर्पण करायचे. जर मंजुळा जास्त असतील तर तुमच्याकडे या तिन्ही मूर्ती असतील तर तुम्ही तिन्ही मूर्तीला अर्पण करा. पण जर तुमच्याकडे मंजुळा तुम्हाला उपलब्ध होत नसतील तर अशा वेळेस एखादं पान तुळशीचं असेल तर ते पान सुद्धा तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती दररोज अर्पण केलं तरीही चालतं. त्याच मी तुम्हाला सांगितलं की ती विष्णुप्रिय आहे, त्यामुळे आपल्याला ती त्यांना अर्पण करायची आहे. जेणेकरून आवडत्या गोष्टी आपल्याला दिल्यानंतर जसा आपला भाव म्हणजे बदलतो समोरच्या प्रती, त्याच पद्धतीनं आपण भगवान विष्णूंची आवडती तुळस जर त्यांना अर्पण केली तर भगवान विष्णूंचा भाव सुद्धा आपल्या प्रती बदलायला वेळ लागत नाही. त्यामुळं आपल्याला दररोज एक तुळशीपत्र व्हायचं आहे. तिन्ही मूर्ती असतील तर तिन्ही मूर्तीला अर्पण करा, नाहीतर शक्य नसेल तर अशा वेळेस फक्त बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुळस अर्पण केली तरीही चालतं. या साध्या सोप्याच सेवा आहेत त्या करायच्या. त्यासोबतच एक आपल्याला व्रत समजून ही सेवा करायची, तर गोपद्माचं पूजन करायचंय. या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, तर आवर्जून तो पाहून घ्या. म्हणजे गोपद्म सेवा काय आहे हे तुम्हाला कळेल. आता चातुर्मासाची सुरुवात झाली तेव्हापासून 4 महिने ही सेवा केली तर अतिउत्तम. पण जर शक्य झालं नाही, तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहाल किंवा तुम्हाला जेव्हा ही माहिती मिळेल की गोपद्म ही सेवा असते आणि हे व्रत आपण करायला हवं, तर तेव्हा तुम्ही हे व्रत सुरू करू शकतो. याच्यासाठी कुठलंही बंधन नाही. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे विटाळ किंवा मासिक धर्म किंवा त्यासोबतच सुतक ह्या कुठल्याच गोष्टीशी काही देणं घेणं नाही. जोपर्यंत आपल्याला अडचणी आलेल्या आहेत तेवढे दिवस आपण खंड केला तरी चालतं. म्हणजे अखंडित ही सेवा व्हावी असं नाही. जेवढे दिवस शक्य झालं तेवढे दिवस तुम्हाला गोपद्मची सेवा करायची. गोपद्मची सेवा म्हणजे यामध्ये 33 गायीची पावलं असतात. आता श्रीकृष्णांनी गायी सांभाळलेल्या आहेत, त्यामुळं भगवान श्रीकृष्णांना म्हणजे विष्णूंना गायी सुद्धा खूप प्रिय आहेत. त्याच्यामुळे ही गायीची आपल्याला दररोज गायीची सेवा करणं शक्य होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गायी जनावरं असायची, परंतु आता शहरामध्ये तर आपल्याला पाहायला सुद्धा भेटत नाही. तर त्या गायीचं पूजन आपल्याकडून व्हावं, कारण गाय ही सगळ्यात समृद्ध आहे. गायीची प्रत्येक वस्तू ही आपल्यासाठी म्हणजे औषधी गुणधर्म असणारी किंवा एक दाता म्हणून ओळखायलाही काही हरकत नाही. लहान बाळाला सुद्धा आपण आईचं दूध नसेल तर गायीचं दूध पाजवतो. तर म्हणजे गाय ही आईप्रमाणे मायाळू असते, प्रेमळ असते आणि ती जे काही देते ते आपल्याला भरभरून देत असते. तिची प्रत्येक गोष्ट, कुठलीच गोष्ट तिची वेस्ट जात नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. जसं की पंचगव्य, गाय आपल्याला पंचगव्य देत असते, त्यामुळं आपल्याला त्या गायीबद्दल पण कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणून ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपल्याला गायीच्या 33 पावलांचं पूजन करायचं आहे. ते मग त्या रांगोळीच्या स्वरूपात आपण पूजन करायचंय. तर ही गोपद्म जर सेवा केली तर गायींची पावले जर आपल्या दारात काढली, आपल्या देवघरासमोर काढली, तर गाय असणं म्हणजे समृद्धी असण्याचं जागा असते. ज्या घरात समृद्धी आहे त्या घरामध्ये गायीची पावलं असतात. त्यामुळं आपल्याला हे गोपद्माचं पूजन करायचंय, म्हणजे हे व्रत करायचंय. या एवढ्या सेवा आपल्याला चातुर्मासाच्या निमित्तानं करायच्यात. ह्या सगळ्या नाही जमल्या तर यातल्या ज्या जमतात त्या तुम्ही आवर्जून करा. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.